नागपुरात एटीएममध्ये मदतीच्या बहाण्यानं कार्ड बदलून 48,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शासकीय सेवकाची अज्ञात व्यक्तीनं मदतीच्या बहाण्यानं फसवणूक केलेली आहे। या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तक्रारदार हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना व्यवहार पूर्ण करता आला नाही। त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं मदत करण्याच्या बहाण्यानं पैसे काढण्याचा प्रयत्न केला। एटीएममधून पैसे काढण्यासाठी काल गेले असता साधारण 12:30 वाजता त्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांना पैसे निघाले नाहीत, पण त्या ठिकाणी एकाचा इसम तो त्यांना पैसे काढण्याची मदत करण्याच्या नावाने त्यांच्याकडून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्या अज्ञात इस्माने अनोळखी इस्माने फिर्यादी यांचा एटीएमचा पिन कोड नंबर जाणून घेतला, परंतु त्याला पैसे काढून दिले नाहीत। नंतर त्याला एटीएम कार्ड देताना हात चलाकीने त्याचं एटीएम कार्ड सुद्धा ठेवून त्याला दुसरं एटीएम कार्ड हातात दिलं आणि त्यानंतर फिर्यादी निघून आले। नंतर घरी पोहोचल्यानंतर त्याच्या लक्षात आले की त्यांच्या अकाउंटमधून पैसे विड्रॉ झालेले आहेत।